Hi Pradeep. Hello, Sonali. I have few questions to ask you about introduction to financial planning for kids at home. मला असं वाटतं की आपण खूप क्लोज कल्चरमध्ये वाढतो आणि मुलांना पण वाढवतो. आपण कुठलेही फायनान्सेस आपल्या मुलांबरोबर शेअर करत नाही. शेअर करण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे हे सांगितलं तर मुलांना काय वाटेल. बरोबर. तर आपण कुठली व्हेकेशन प्लॅन करतो आहे, आपण कुठल्याही फेस्टिवलला जाणार आहोत, आपण घरात जो ग्रोसरी खर्च करतो हा कधी मुलांना सांगत नाही की त्याच्यामध्ये किती रुपये लागतात, काय लागतं. आणि पहिल्या दिवसापासून ॲक्च्युली त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये एक ओपन कल्चर असावं. फायनान्सेस हे मुलांशी डिस्कस व्हावेत, ते शब्द त्यांच्या कानावर पडावेत, त्यांना त्या शब्दांबद्दल क्युरिओसिटी तयार व्हावी. म्हणजे ते पण आपल्याशी बोलतील की हे काय आहे, आपण हे का करतोय, आपण ते का करत नाही आहोत. तर मला असं वाटतं की सर्व पेरेंट्स लोकांनी सगळ्या फायनान्सेस हे मुलांशी शेअर केले पाहिजेत. ओके. पण मग असं नाही वाटत की ते थोडे लहान आहेत आणि आपण असं कसं डायरेक्टली त्यांना बोलायचं किंवा त्यांचे व्ह्यूज घ्यायचे. अगदी बरोबर. कारण आपण लहानपणापासून हेच बघत आलोय की मोठे हे सगळं घेतात डिसिजन्स. मुलं ॲक्च्युली वयाच्या 5व्या वर्षापासून किंवा पहिल्या दिवसापासून फायनान्सेस शिकत जातात. म्हणजे मला काय वाटतं, माझी मुलगी 13 वर्षाची आहे. तिचा जेव्हा पहिला वाढदिवस झाला तेव्हा तिला काही पैसे मिळाले या सगळ्यामध्ये आणि आम्ही ॲक्च्युली पिगी बँक ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. तिला वयाच्या पहिल्या वर्षी ॲक्च्युली पिगी बँक काही समजत नव्हती, पण आम्ही ॲक्च्युली पैसे बाजूला काढून त्यामध्ये टाकत होतो आणि मग ते हळूहळू पैसे साठत होते. जेव्हा ती 3 वर्षाची झाली या सगळ्यामध्ये तर शी यूज टू लव दॅट पिगी बँक. तिला ॲक्च्युली काही कळायचं नाही की त्यात किती रुपये आहेत, काय आहेत या सगळ्यावरती. पण ती त्या 3 ते 5 वर्षापर्यंत ती बँक घेऊन हिंडायची आणि सगळ्यांना दाखवायची की माझे पैसे आहेत, माझे पैसे आहेत या याच्यावरती. तर मला असं वाटतं की ते लर्निंग जे आहे ते ॲक्च्युली जन्माच्या पहिल्या दिवसापासून आहे, कारण त्याला काही ना काहीतरी पैसे हातात मिळतात. मग ते आशीर्वाद असू दे किंवा त्याचे आजी आजोबा त्याला पैसे देऊ दे, त्याला पहिला वाढदिवस असू दे, दुसरा वाढदिवस असू दे, दिवाळी असू दे, मग हे पैसे कुठे साठले जातात पहिल्या दिवशी त्याचे, तर त्या पिगी बँकमध्ये साठले जातात. आणि मग पिगी बँकपासून ॲक्च्युली ही जर्नी चालू होते. मग ही जर्नी कशी होते, तर मग मी 5 वर्षाचा होतो, तर आपण असं म्हणूया की आपण किड्स किंवा मुलं ह्याला आपण एक 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करूया की 5 ते 10 एक वयोगट आहे, 10 ते 16 आणि 16 अबोव अशी ही जर्नी आहे. तर 5 ते 10 वयामध्ये तू काय करतेस, तर तू पिगी बँकपासूनची जर्नी चालू करतेस. पिगी बँकची जर्नी ॲक्च्युली खेळामध्ये कन्व्हर्ट होते. खेळ म्हणजे काय, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कार्ड शिकतो तर कार्ड्समध्ये ॲक्च्युली आपण भिकार सावकारा खेळ शिकतो. भिकार सावकारमध्ये काय आहे, तर एक माणूस भिकारी होतो आणि एक माणूस सावकार होतो, पण त्याला ॲक्च्युली माहीत नसतं की मी भिकारी झाल्यावर काय करायचं आणि मी सावकार झाल्यावर काय करायचं. मला असं वाटतं की सावकार झाल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. सावकार होणं म्हणजे काय, तर ॲक्च्युली माझ्याकडे पैसे असतात आणि पैसे असतात तेव्हा मी काय करणं अपेक्षित आहे, तेव्हा मी ॲक्च्युली 3 गोष्टी करणं अपेक्षित आहे. मी त्यातले काही कप्पा हा स्पेंडिंगसाठी ठेवला पाहिजे, काही कप्पा हा सेव्हिंगसाठी ठेवला पाहिजे आणि काही पैसे मी शेअर केले पाहिजे. शेअर म्हणजे काय, तर मी दिवाळीला आईला हे घेईन, मी दिवाळीला बाबांना हे घेईन किंवा बाबांच्या वाढदिवसाला मी हे करीन. तर दिस इज अ शेअरिंग. शेअरिंग आणि केअरिंग असं आपण 2 गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया की ह्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपलं शेअरिंग पण शिकायचं आहे आणि आपलं केअरिंग पण शिकायचं आहे. मग माझ्याकडे जर का 100 रुपये असतील तर मी किती रुपये खर्च करावे, मी किती रुपये सेव्ह करा आणि मी किती रुपये शेअर करावे, ही ॲक्च्युली सुरुवात सावकार असताना होते. तर मला असं वाटतं की वयाच्या 5व्या वर्षीच हे लर्निंग चालू होतं. तर सुरुवात पिगी बँकपासून होते, भिकार सावकार शिकवला जातो आणि मग तिथनं ॲक्च्युली 10व्या वर्षी आपल्याला हे कळलं पाहिजे की स्पेंडिंग काय आहे, सेव्हिंग काय आणि शेअरिंग काय आणि ते कशासाठी आहे. ॲज यू राईटली सेड, बरोबर आहे तुमचं. पण कसं हे जे भिकार सावकार किंवा मग आपण जे बोलतो बिझनेस कार्ड्स आपण बोलतो, तर लहानपणापासून आपण हे मुलांना शिकवतो. सो डोंट यू थिंक इट्स लाईक व्हेरी लक बेस्ड गेम, किंवा मग त्याच्यातून मुलं थोडेसे घाबरतील किंवा मी करू का नको, हे परचेस करू का नको, असंच ते गेम्समध्ये आहे. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट, सिन्स प्लेयर्स डोंट हॅव कंट्रोल ऑन विच कार्ड्स ॲब्सोल्युटली. पण आपलं जर काही आयुष्य बघितलं तर आयुष्य आपलं ECG सारखं आहे या याच्यावरती. तर ECG कसं आहे, तर ECG ॲक्च्युली अप अँड डाऊन आहे. तर आपल्याला पण आयुष्यात माहीत नसतं
की मी नक्की IIM शिकणार आहे Right. का मी 10th फेल होणार आहे. आणि ॲक्च्युली आत्ताच एक पिक्चर आला 12th फेल म्हणून, आणि तो अतिशय पॉप्युलर झाला. म्हणजे 12वी माणूस पण IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, अशी आपल्याकडे उदाहरणं आहेत. तर आपल्याला ॲक्च्युली माहीत नसतं की आपल्याला काय होणार आहे. तर आपले आयुष्यच अप अँड डाऊन आहेत. तर मी कधी भिकारी होईन आणि मी कधी सावकार होईन हे आपल्याला कळत नाही. आणि अदरवाईज फ्लॅट लाईन असेल तर त्याला डेड असं समजलं जातं. तर लक फॅक्टर जो आहे हा कुठल्याही ठिकाणी आहे. कारण आपण जेव्हा सुरुवात करतो अशी आपल्याला खरंच काही माहीत नसतं की मी BCom होणार आहे का मी BE होणार आहे का मी ऑक्सफर्डमध्ये शिकणार आहे. राईट. मीन्स तुमचं म्हणणं असं आहे